नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. राम राम मंडळी, कशा सगळे? तर आम्ही निघालो आज मांढर देवीला, मी आणि उषा आणि तिची प्लस फॅमिली आहे सोबत. त्याच्यानंतर आम्ही सासवड घाटामध्ये थांबलो होतो. असं खूप छान गरम वडापाव होता, म्हणजे खाऊया. तर कसं आहे माझा पिनू, बघा बरं, पिनू आणि मी किती छान दिसते. त्याच्यानंतर मग मी उषाला थोडासा प्रपोज केला, म्हणजे बालिश चाळी केले, असं द्या मला, जाऊ द्या चला. मग मी कशी दिसते मला सांगा कमेंटमध्ये नक्की. त्याच्यानंतर मग देवीचं आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं. असलं क्लायमेट होतं ना राव इथलं की जम्मू काश्मीरला आल्यासारखं इतकं छान होतं. मग त्याच्यानंतर मध्ये निवद वगैरे भरून घेतले आम्ही, तिथं तिला दाखवायचे होते ना त्याच्यामुळं. त्याच्यानंतर बघा पिनू हाय करतोय सगळ्यांना. तर मित्रांनो, विश्वास बसणार नाही असं इथे करणी बाधा वगैरे करतात बरं का. मग मी तिथं जाऊन पाहिलं तर तिथं देवाला ते अंडी, कुठं सिगरेट काय काय ठेवलं होतं. तिथं नंतर नाही आम्ही तसंच खाली गेलो, तिथे खाली देव होते. मग इथं पाहिलं तर प्रत्येक झाडाला तसले ब्लॅक कलरचे काय काय बांधलं होतं. कोणाचा फोटो होता तर कोणाचं काय होतं, म्हणजे हा विषय आणखीन पण चालूच आहे. मग त्याच्यानंतर आम्ही 5 किलोमीटर लांब गेलो म्हणजे डोंगरातून. त्याच्यानंतर आम्हाला दिसलं मांडूळ, बघा कसलं डेंजर. मलाच दिसलं बरं का, अवघडच विषय बघाय झाडाला प्रत्येक हे असा विषय येतं दाबून वगैरे नाही का. मग मला समजलं खरंच करण्या बिरण्या करतात. उषाने खूप असं छान जेवायला आणलं होतं घरून, ठेसा वगैरे, चटणी शेंगदाण्याची. तिला माहित होतं मला ठेसा आवडतो, मग ती घेऊन आली होती. तर कसं आहे जेवण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा व्हिडिओ आहे.